आणि दादा काय म्हणतात की दंगेकर विसरून गेले की ते कुठेतरी काँग्रेसमध्ये नाहीत आणि शिंदे गटामध्ये आहेत। दोन नेते दंगेकरांच्या बाबतीत काय करण्याचा प्रयत्न करतात की दंगेकरांवर प्रेशर आणून जो माणूस लोकांच्या वतीने गुंडागर्दीच्या विरोधात बोलत आहे त्याचा आवाज हा सत्तेचा वापर करून बंद करण्याचा प्रयत्न इथे चालू आहे। राज्याचे मुख्यमंत्री आणि होम मिनिस्टर दंगेकरांच्या बाबतीत काय म्हणतात की तू शांत बस, तू शांत बसत नसेल तर तुझ्या बॉसशी बोलतो। आणि दादा काय म्हणतात की दंगेकर विसरून गेलेत की ते कुठेतरी काँग्रेसमध्ये नाहीत आणि शिंदे गटामध्ये आहेत। दोन नेते दंगेकरांच्या बाबतीत काय करण्याचा प्रयत्न करतात की दंगेकरांवर प्रेशर आणून जो माणूस लोकांच्या वतीने गुंडागर्दीच्या विरोधात बोलत आहे त्याचा आवाज हा सत्तेचा वापर करून बंद करण्याचा प्रयत्न तिथं चालू आहे। आमचं एवढंच म्हणणं आहे की तुमच्याकडे पॉवर आहे, तुम्ही होम मिनिस्टर आहात, तुम्ही मुख्यमंत्री आहात, तुम्ही उपमुख्यमंत्री आहात, त्यामुळे या पॉवरचा वापर एखाद्या नेत्याला जो लोकांच्या बाजूने गुन्हेगारीच्या विरोधात तिथं बोलतोय याचा आवाज बंद करण्यापेक्षा त्यांना विश्वासात घ्या आणि गुंडागर्दी आणि गुन्हेगारी या पुण्यातून कशी हद्दपार होईल यासाठी प्रयत्न करा। पण तसं कुठेही प्रयत्न करताना आपल्याला हे सरकार दिसत नाही। आणि अजून एक गोष्ट आपण समजून घ्या की 12,500 सिरियस गुन्हे हे या शहरामध्ये आणि या भागामध्ये तिथं नोंद झालेले आहेत। दर 3 दिवसात 2 दुर्दैवाने बलात्कार तिथं होत आहेत, दर 3 दिवसात 2 विनयभंगाच्या केसेस तिथं महिलांच्या बाबतीत घडत असताना आपण सर्वजण बघतोय। म्हणजे पूर्वी हे विद्येचं माहेरघर असं समजलं जायचं ते आज गुंडागर्दीचं हे माहेरघर आहे का असं कुठेतरी आता म्हणावं लागतंय। त्यामुळे सरकारने नेत्याचा आवाज बंद करण्यापेक्षा गुन्हेगारी कशी या पुणे शहरातून संपेल यासाठी तिथं प्रयत्न करा। पण झालं असे की कॉन्ट्रॅक्टर आणि गुन्हेगार आणि गुंड प्रवृत्तीची लोक यांनाच पाठबळ देताना हे सरकार आपल्या सगळ्यांना दिसतंय। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। राज्याचे मुख्यमंत्री आणि होम मिनिस्टर दंगेकरांच्या बाबतीत काय म्हणतात की तू शांत बस, तू शांत बसत नसेल तर तुझ्या बॉसशी बोलतो। आणि दादा काय म्हणतात की दंगेकर विसरून गेलेत की ते कुठेतरी काँग्रेसमध्ये नाहीत आणि शिंदे गटामध्ये आहेत। दोन नेते दंगेकरांच्या बाबतीत काय करण्याचा प्रयत्न करतात की दंगेकरांवर प्रेशर आणून जो माणूस लोकांच्या वतीने गुंडागर्दीच्या विरोधात बोलत आहे त्याचा आवाज हा सत्तेचा वापर करून बंद करण्याचा प्रयत्न तिथं चालू आहे। आमचं एवढंच म्हणणं आहे की तुमच्याकडे पॉवर आहे, तुम्ही होम मिनिस्टर आहात, तुम्ही मुख्यमंत्री आहात, तुम्ही उपमुख्यमंत्री आहात, त्यामुळे या पॉवरचा वापर एखाद्या नेत्याला जो लोकांच्या बाजूने गुन्हेगारीच्या विरोधात तिथं बोलतोय याचा आवाज बंद करण्यापेक्षा त्यांना विश्वासात घ्या आणि गुंडागर्दी आणि गुन्हेगारी या पुण्यातून कशी हद्दपार होईल यासाठी प्रयत्न करा। पण तसं कुठेही प्रयत्न करताना आपल्याला हे सरकार दिसत नाही। आणि अजून एक गोष्ट आपण समजून घ्या की 12,500 सिरियस गुन्हे हे या शहरामध्ये आणि या भागामध्ये तिथं नोंद झालेले आहेत। दर 3 दिवसात 2 दुर्दैवाने बलात्कार तिथं होत आहेत, दर 3 दिवसात 2 विनयभंगाच्या केसेस तिथं महिलांच्या बाबतीत घडत असताना आपण सर्वजण बघतोय। म्हणजे पूर्वी हे विद्येचं माहेरघर असं समजलं जायचं ते आज गुंडागर्दीचं हे माहेरघर आहे का असं कुठेतरी आता म्हणावं लागतंय। त्यामुळे सरकारने नेत्याचा आवाज बंद करण्यापेक्षा गुन्हेगारी कशी या पुणे शहरातून संपेल यासाठी तिथं प्रयत्न करा। पण झालं असे की कॉन्ट्रॅक्टर आणि गुन्हेगार आणि गुंड प्रवृत्तीची लोक यांनाच पाठबळ देताना हे सरकार आपल्या सगळ्यांना दिसतंय। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।